महाराष्ट्रातील भाजपचे सर्वेसर्वा रावसाहेब दानवे. माजी खासदार रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील भाजपचे मोठे प्रस्थ आहे. कधी काळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. सलग 5 वेळा जालन्याचे खासदार व दोन्ही वेळा मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. आता कॅबिनेट मंत्री पदाची शक्यता असतानाच कल्याण काळे यांच्याकडून दारुण पराभव झाला. राज्यात किती जागा येतील याचा अंदाज नव्हता, पण दानवे सहज जिंकतील असाच भरोसा होता. पराभवानंतर मात्र त्यांनी मनातील खतखत बोलून दाखवली. काँग्रेस राष्ट्रवादीमुळे नव्हे तर ठाकरेंना सोडल्यानेच पराभव झाला. दानवे ठाकरे व शिवसेनेबाबत कधीच सकारात्मक नव्हते. अर्जुन खोतकर, अंबादास दानवे यांच्याशी फटकून वागत होते. एका पराभवाने त्यांची मस्ती उतरविली. त्यांच्या पराभवापेक्षा त्यांना भोकरदनमधून आपल्या मुलाचे भवितव्य डळमळीत दिसते आहे. म्हणूनच त्यांना शिवसेना व ठाकरेंचा साक्षात्कार झाला. कितीही खटके उडाले तरी शिवसेनेचे मतदान त्यांना फिक्स डिपॉझिट म्हणून मिळत होते. ठाकरेंनी या संघाशी संग केला म्हणून ही आगपाखड केली. दगा मात्र भाजपनेच दिल्याचा त्यांना विसर पडला आहे. मुस्लिम व दलित मते ठाकरेंनी आपल्या पुतळीत घेतले असल्यानेच लोकसभेला दिसले. देवभाऊंनी शिवसेनेचे केलेले ऑपरेशन त्यांच्याच अंगलट आले आहे. महाराष्ट्रात चतकोर सत्ता मिळाली, पण 13 खासदार कमी झाले. आता विधानसभेला सुद्धा शिवसेना विरोधी भूमिका घेतली तर मतदार दारातही उभे करणार नाही. भाजपच्या फुगलेल्या फुग्याला टाचणी लागल्याशिवाय राहणार नाही हे उमगल्यानेच केंद्रातील चाणक्य मंडळींनी देवाभाऊंची पंखे छाटले म्हणा किंवा जटायूसारखी उपसून फेकली म्हणा, पण त्यांना साईडला करून जुन्या जाणत्या रावसाहेब दानवेंकडे राज्याची निवडणूक यंत्रणा सोपवली आहे. तसा दानवेंचा मातोश्रीशी जास्त संपर्क असण्याचे कारण नाही, कारण दानवे एवढे मोठे नेते नक्कीच नाही. पण पियुष गोयल किंवा नितीन गडकरी यांना सोबतीला घेऊन ठाकरेंचे मन वळविण्याचा ते प्रयत्न नक्की करणार. ठाकरेंना मिळत असलेला प्रतिसाद पाहता ठाकरे भाजपलाच काय, पण काँग्रेस राष्ट्रवादीलाही खोलून देऊ शकतात. अशावेळी ठाकरेंना जास्त जागा सोडणे, दानवे आपल्या पडणाऱ्या जागांना वाचवू शकतात. दोन्ही मिळून 100 जागा सहज जिंकू शकतात. मुळातच महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीला सत्ता ठाकरेंमुळेच दिसली, तरी ते हवेत उडायला लागलेत. आता त्यांचा पतंग कापण्याची वेळ आली आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.